8 मे या दिवशी जागतिक थॅलेसेमिया दिवस पाळला जातो। आई-वडिलांकडून संक्रमित होणाऱ्या थॅलेसेमिया आजाराची भारतामध्ये सरासरी 10,000 बालके दरवर्षी जन्माला येतात। जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या निमित्तानं या आजाराशी लढा देणाऱ्या आणि कोरोनामुळे त्यांच्या समोर असणाऱ्या अडचणींवरती टाकलेला हा दृष्टिक्षेप पाहूयात। नागपूरच्या थॅलेसेमिया आणि सिकल सेल केंद्रात उपचार घेत असलेला हा 8 वर्षाचा चिमुकला सोहम नहाते यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातून तो उपचारासाठी वडिलांसोबत दुप्पट पैसे मोजून खासगी वाहनानं नागपुरात आलाय। शिवाय नागपुरात येताना प्रशासनाच्या विविध परवानग्या देखील त्यांना घ्याव्या लागल्या। सोहमला थॅलेसेमिया या जीवघेण्या आजारानं ग्रासलंय, त्यामुळे दर 15 दिवसांनी त्याला नवं रक्त चढवण्याची आवश्यकता असते। परंतु कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून सोहम सारख्या हजारो थॅलेसेमियाग्रस्तांचा जीव टांगणीला बांधलाय। सोहम सारखीच परिस्थिती हजारो थॅलेसेमिया रुग्णांची आहे। अशीच परिस्थिती अलिशा अत्तारी या मुलीचीही आहे। हा माझा मुलगा सोहम अमोल नहाते, मी त्याचे वडील आहे। आम्ही पिंपळापूर तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळवरून नेहमी 15-15 दिवसांनी ब्लड देण्यासाठी नागपूर येथे रुग्वानी सरांकडे नेहमी येत असतो। सध्या कोरोना असल्यामुळे आम्हाला 125 ते 150 किलोमीटरपासून यावं लागते आणि लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला पोलीस पण त्रास देते, परमिशन मिळत नाही आणि भरपूर त्रास होते आणि गाडीचा पण स्पेशल गाडी करून यावं लागते, त्याच्यामुळं खर्च पण वाढत आहे। इथे तसेच ब्लड बँकेमध्ये डोनर मागत असल्यामुळे आम्ही तिथून डोनर आणू शकत नाही आणि डोनर दिल्याशिवाय ब्लड पण देत नसते। प्रत्येक वेळेस आम्हाला ब्लड मिळण्यासाठी डोनर मागत असते। अशा भरपूर अडचणी आम्हाला येत असते ब्लड देताना। लॉकडाउन की वजह से ब्लड बैंक में हम जब भी जाते हैं ब्लड देने अभी डोनर मांगते हैं और उनको परेशानी होती है। डोनर अभी लॉकडाउन की वजह से कहाँ से ला के देंगे हम, और जब भी ब्लड लगाने हॉस्पिटल आते हैं तो रास्ते में पुलिस वाले रोकते हैं और परेशानी होती है। काय आहे हा थॅलेसेमिया आजार आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। थॅलेसेमिया हा अनुवांशिक आणि जीवघेणा आजार आहे। आई वडिलांकडून मुलांमध्ये याचं संक्रमण होतं। लोकसंख्येच्या 4% बालकांमध्ये हा आजार सापडतो। थॅलेसेमिया रुग्णांना 15 ते 30 दिवसांनी नवं रक्त चढवावं लागतं। वय वाढेल तसा हा आजारही वाढतो। बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा यावरचा एक उपाय ठरतो। अशा या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी दर 15 ते 30 दिवसात नवं रक्त रुग्णांना चढवणं हा एकमेव उपाय आहे। पण लॉकडाऊनमुळे रुग्णांना नवं रक्त मिळणं कठीण झालंय। कोरोनाच्या भीतीमुळे रक्तसंकलन होत नसल्यानं रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे। रक्ताच्या कमतरतेच्या बातम्या येताच अनेक जण स्वयंस्फूर्तीनं रक्तदानासाठी समोर आले, त्यामुळे रक्तपेढ्यात पुरेसा रक्तसाठा असल्याचं सांगितलं जातंय। पण थॅलेसेमिया रुग्णांना ताजं म्हणजेच 7 दिवसातील रक्त लागतं आणि त्याचा सध्या तुटवडा आहेच। सोबतच थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त देण्यात येतं, परंतु त्यासाठी त्यांना एक डोनरही द्यावा लागतो। डोनर हा नातेवाईक नसावा असा नियम आहे, ज्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत डोनर मिळणं अशक्य होऊन बसलंय। थैलेसीमिया एक गंभीर बीमारी है जिसमें बार बार जिंदगी भर रक्त देने की आवश्यकता पड़ती है। लॉकडाउन के दौरान इन बच्चों को बहुत ज्यादा समस्या हो रही है। इन बच्चों को फ्रेश ब्लड की आवश्यकता पड़ती है। अब लॉकडाउन में ब्लड डोनेशन कैंप्स नहीं हो रहे हैं, इसलिए इन्हें फ्रेश ब्लड नहीं मिल रहा है और ब्लड बैंक्स द्वारा इन बच्चों को ब्लड डोनर्स लाने के लिए कहा जा रहा है। यह बच्चे कई सरकारी बड़े बड़े सरकारी अस्पताल और मेडिकल कॉलेजेस में ब्लड देते हैं। अब कई सरकारी अस्पतालों को कोविड सेंटर घोषित किया गया है और थैलेसीमिया से पीड़ित जो बच्चे होते हैं उनकी प्रतिकारक शक्ति कम होती है, क्योंकि बार बार इन्हें रक्त दिया जाता है। साथ ही साथ कुछ ऐसे बच्चे होते हैं थैलेसीमिया के जिनका स्प्लीन जो होता है, तिल्ली होती है, वो निकली हुई होती है, जो कि इन्हें इन्फेक्शन से, संक्रमण से बचाती है। ऐसे बच्चे इसलिए तो इनके पेरेंट्स और ये बच्चे जो हैं, इनके परिवार जो हैं, ऐसे बड़े अस्पतालों में जाने के लिए हिचकिचा रहे हैं। साथ ही अब इन बच्चों के लिए एक और तकलीफ यह है कि जब ये अस्पताल में ब्लड देने के लिए जा रहे हैं
तो इन्हें पुलिस द्वारा कई बार रोका जा रहा है और यही कारण है कि दूर दराज गांवों से कई मरीज जो है अस्पतालों तक ब्लड ट्रांसफ्यूजन के लिए नहीं पहुंच पा रहे हैं और इस वजह से उनका हीमोग्लोबिन भी काफी कम हो रहा है और यह उनके लिए निश्चित रूप से बड़ा नुकसानदायक है। तो यह सभी समस्याएं इन पेशेंट्स को इस लॉकडाउन के पीरियड के दौरान देखने को मिल रही हैं। मैं समझता हूं कि ये इसके लिए छोटे छोटे ब्लड डोनेशन कैंप्स जो है वो जरूर करने चाहिए। सभी सामाजिक संस्थाओं को इस ओर ध्यान देना चाहिए और स्वेच्छा जो ब्लड डोनेशन होता है जिसे हम वॉलंटरी ब्लड डोनेशन कहते हैं उनका भी यहाँ पर जरूर उसको बढ़ावा देना चाहिए ताकि इन बच्चों की तकलीफों को हम दूर कर सके। थॅलेसेमियाला रोखण्यासाठी विवाहपूर्व थॅलेसेमिया तपासणी करणं कधीही फायद्याचं आहे। मध्य भारतातील 800 थॅलेसेमिया रुग्णांची नोंद असलेल्या नागपूरच्या थॅलेसेमिया केंद्रात आतापर्यंत अशा 50,000 रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्यात। या सर्व रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात येतो। तसंच शासकीय रुग्णालयात देखील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो। पण आता शासकीय रुग्णालय ही कोविड रुग्णालय झाल्यानं त्या ठिकाणी या पेशंटना जाणं धोकादायक झालंय। त्यामुळे थॅलेसेमिया सारख्या दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या या रुग्णांसाठी रक्तदात्यांनी अधिक संख्येने समोर येणं आवश्यक आहे। जितेंद्र शिंगाडे, AM न्यूज, नागपूर।